छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाबाबत मोठ्या प्रमाणात आंदोलन होत आहे। या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत असतानाच दुसऱ्या बाजूला मराठा रणरागिणी व शिवकन्या तेजस्विनी चव्हाण यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देता स्वातंत्र्य आरक्षण द्यावे अशी मागणी करून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे। हे आंदोलन लक्षवेधी ठरलेले आहे। याबाबत माहिती अशी की गोजेगाव तालुका जिल्हा सातारा येथील तेजस्विनी भास्कर चव्हाण यांनी सकल मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देता स्वतंत्रपणे आरक्षण द्यावे या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे। आंदोलनाचा चौथा दिवस असून त्यांच्या भूमिकेला वाढता प्रतिसाद व पाठिंबा मिळत आहे। त्याचे कारण ही असे की संविधानात्मकरित्या आरक्षण हवे असेल तर जन्माने असणारी जात ही कधीही बदलता येत नाही। जर कुणबी मराठा असा जर दाखला घेऊन आरक्षण मिळेल, परंतु भविष्यात आजोबाची जात हिंदू मराठा, वडिलांची जात 96 कोळी मराठा आणि मुलाची जात कुणबी मराठा अशा पद्धतीने एक वेगळे चित्र दिसून येईल। त्यामुळे संविधानातील मूलभूत तत्वानुसार व घटनेनुसार आरक्षण मिळणे हा आमचा अधिकार आहे। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शासनाला वेटीस धरून आरक्षण मिळवायचे हा हेतू कोणीही मनात आणू नये। कारण आतापर्यंत मराठा आरक्षण हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाने नाकारलेले आहे। 2 आयोगाने केलेले शिफारशी नाकारलेले आहेत। त्यामुळे जर आपल्याला खरोखर आणि गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण हवे असेल तर ते मराठा म्हणूनच देणे गरजेचे आहे। कारण मुळात आरक्षण किती टक्के मिळेल हा पण मूलभूत प्रश्न आहे। ओबीसी प्रवर्गात 360 पैकी 24 जाती राहिलेल्या आहेत आणि मराठा समाज 3.5 कोटी आहे। त्यामुळे मराठा समाजाला हक्काचे व संविधानात्मक घटना दुरुस्ती करून स्वतंत्र आरक्षण मिळाले तरच ते टिकणार आहे। कारण अ, ब, क, ड असे गट पडले तर भविष्यात आरक्षण हे मराठा गोरगरिबांना मिळणार नाही। त्यामुळे या आंदोलन किंवा हे जे आता जे राजकारण चाललेले आहे त्याला कोणताच यश मिळणार नाही असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे। शिवकन्या तेजस्विनी चव्हाण यांच्यासोबत अंजली दत्तात्रय कदम या सुद्धा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेल्या आहेत। त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे। खरं म्हणजे शिक्षण माता सावित्रीबाई फुले यांच्या सातारा जिल्ह्यामध्ये शिकून सवरलेल्या मराठा शिवकन्यांनी घेतलेली भूमिका ही जरी इतरांपेक्षा वेगळी असली तरी त्यांच्या धाडसाचे खरं म्हणजे कौतुक केले पाहिजे। संविधानरित्या आरक्षण मिळणे गरजेचे आहे। मराठा समाज आतापर्यंत राजकारणामध्ये यशस्वी ठरलेले आहे व राजकारणामध्ये सर्व सत्ता आपल्या हातात असावी यासाठीच प्रयत्न करत होता। त्यामुळे सर्व समाजाचे कल्याण होण्याऐवजी काही घराण्याचे कल्याण झालेले आहे। याबाबत खरं म्हणजे गरीब मराठ्यांनी आवाज उठवणे गरजेचे आहे। पण असे न घडता सरसकट भावनिकरित्या आज सर्व ठिकाणी मोर्चा, आंदोलन, रॅली निघत आहे। माझ्या मराठा बांधवांना विनंती आहे की आपल्याला जर आरक्षण हवे असेल तर ते मराठा म्हणूनच मिळाले पाहिजे। अन्यथा आपली समजूत काढण्यासाठी जर आपण कुणबी मराठा म्हणून आरक्षण जर स्वीकारले तर भविष्यामध्ये आपल्याला जो मानसन्मान, नैतिकदृष्ट्या आपण जे स्वतःला गावगाड्यातून मुखिया समजतो तो इतिहास पुसला जाणार आहे याचीही नोंद घ्यावी। सध्या या त्यांच्या भूमिकेबाबत राजकीय नेते व कार्यकर्ते फारकत घेत असून एक महिला आंदोलनासाठी बसली असताना इतर महिलांनी त्यांना पाठिंबा देणे यामध्ये काही गैर नाही। परंतु जात ही माणसाला प्रत्येक ठिकाणी आडवी येते आणि याच गोष्टीमुळे आरक्षण देताना जात हा निकष पाहूनच आरक्षण देता येत नाही हे सुद्धा अधोरेखित झालेले आहे। याचाही विचार करणे गरजेचे आहे असे सूचित करण्यात आले आहे। दरम्यान या रणरागिणी महिलांच्या आंदोलनाला जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा व राजकर्त्यांनीही पाठिंबा देऊन आपलं नैतिक कर्तव्य पाळले पाहिजे। अन्यथा प्रवाहाच्या उलट्या दिशेने जाणारी माणसं ही असे समजतात की हे प्रवाह माझ्या विरोधी दिशेने जात आहे, त्यामुळे त्यांना अधिक ताकद मिळते असे मी आता समजत आहे असेही त्यांनी प्रमुख पत्रकारांशी संवाद साधताना भावना व्यक्त केली। या आंदोलनाला स्वराज्य पोलीस मित्र व माहिती अधिकार पत्रकार संरक्षण संस्थापक अध्यक्ष दीपक कांबळे, महेश शिवदास, संतोष कांबळे, स्वाती केळकर, सूरज खवळे, अरुणा लोखंडे, चंदूभाई सोनवणे, सुरेखा धोत्रे यांनी पाठिंबा दिला आहे।